माझं चालू आहे चुलीवर स्वयंपाक सकाळी-सकाळी. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. भाजी बनवलेली आहे आज वांग्याची. वांग्याची रस्सा भाजी बनवली. वरून छान अशी मामांनी छान अशी कोथिंबीर आणलेली होती ताजी-ताजी. ती वरून चिरून टाकली आहे आणि इकडे चपात्या पण बनवलेल्या आहेत. तर अजून एक भाजी बनवली मी गवारीची. गावरान गवार आहे आमच्याकडे रानातली. त्याची भाजी बनवली. तरी गणेशला आमच्या आवडत नाही. त्याला ना थोडीशी गवार जास्त आवडत नाही, पण तरी मी आज बनवलेली आहे डब्यासाठी. म्हटलं रोज काय भाजी बनवणार ना. म्हणूनच गवार बनवली आणि थोडी पातळ वांग्याची भाजी. आणि आत्ता मी बनवणार आहे चुलीवरच्या माझ्या भाकरी. तिकडे बघा तो बसलाय, चाललाय शाळेमध्ये, गोळ्या खातोय. आणि मामा काढतात टॅमॅटो बाजारासाठी न्यायला. तर 1 कॅरेट त्यांनी आणून ठेवलेलं आहे आणि 1 कॅरेट अजून काढायचं आहे. तर कसं तिकडचे जे टॅमॅटो आहेत ना सगळे छोटे छोटे बाजूला करून छान असे बघा 2 कॅरेट भरलेले आहेत आणि ती ही बाकीची छोटे छोटे टॅमॅटो साईडला केलेले आणि त्यांना जायचं आहे बाजारला. मला पण काय करायचं त्या ताईंचं कुरिअर पॅक करायचं आहे, त्याच्यामुळे सगळं भरायला मला लवकर सुरुवात करायची आहे. हे बघा इकडे आमचं चालू आहे, त्यांचं सगळं जे सामान त्यांनी मागवले ते भरायचं. आत्याने काय केलं, पूर्ण लसणाची जी मागची पात आहे ती कापून असा लसूण सगळं एका पाटीमध्ये ठेवलेला आहे. आणि तुरडाळीमध्ये काय थोडीशी सालं आहे ती मी फक्त काढते, बाकी काही कचरा नाही आहे. आणि बिना पॉलिशची ही डाळ आहे, आम्ही जी आमच्या घरच्या तुरी आहे त्याची बनवलेली डाळ आहे. आत्या बसले तिकडे आता हे काढून त्याची पात वगैरे काढून आणि छान असं बॉक्समध्ये आमचं चालू आहे भरायचं. इकडे बघा एक एक गोष्टी आम्ही पॅक करून बाजूला ठेवलेल्या आहेत. ज्वारीचं पीठ, बेसन, तूरडाळ, शेंगा. हे शेंगा पण आमच्या रानातल्या शेंगा आहेत. असं छान मी पॅकिंग केलं. मी पहिल्यांदाच कुरिअरने कोणाला काहीतरी पाठवते. लसूण पण इकडे असा भरून ठेवलेला आहे पिशव्यांमध्ये. तर मग कसं वाटलं आमचं सगळं छान असं जे रानातलं म्हणजे गावाकडचं जे आहेत वस्तू त्या कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सूर आता लास्ट भरायचा राहिला आहे म्हणजेच मसाला. तर मसाला मी असा छान पॅक करून डब्यामध्ये आईने भरून ठेवलेला आहे. ह्यात मी काही केलेलं नाही आहे. यावेळेचा मसाला आईने बनवून छान पॅक करून ठेवला आहे. त्यात आईंचा मसाला वगैरे सगळं भरलं आणि छान असं बघा बॉक्समध्ये पॅक केलेलं आहे. तर कसं वाटलं हे छान असं मी केलेली पॅकिंग आणि आमच्या गावाकडच्या वस्तू मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ताई तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर बघा.